स्वच्छ भारत सुंदर भारत हा नारा भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने दिला जातो. तर दुसरीकडे डिजिटल इंडिया हा एक शब्द सुद्धा पंतप्रधानांच्या मुखामध्ये नेहमी ऐकायला मिळतो. मात्र अकोल्याच्या गुंजवाडा म्हणजेच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या गुंजवाडा या गावामध्ये जर गेलो तर चक्क या गावातील परिस्थिती जर पाहायला गेली तर शर्मनाक बाब पाहायला मिळते. शर्मनाक बाब म्हणजे ज्या रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आदराने सर्वत्र जगभर बोलल्या जातं, अशा रयतेच्या राजांचा अवमान या गावात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमका हा कशा प्रकारे अवमान होत असल्याचं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, दाखवू शकतो. ज्यांनी संपूर्ण जगाला स्वराज्याचा मंत्र पटविला असे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परिसरामध्येच चक्क घाणीचे साम्राज्य साठलेले आहे. घाणीच्या साम्राज्यामध्ये हे स्मारक असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन या गांभीर्याकडे दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आहे. दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद प्रशासन एकीकडे ग्रामीण विभागात विकासाचा दावा करतो, मात्र या गावातील परिस्थिती जर पाहिली तर चक्क शर्म वाटण्यासारखी बाब आहे. गुंजवाडा या गावापासून हाकेच्या अंतरावर दापुरा हे गाव येतं. दापुरा गावात जर पाहायला गेलं म्हणजे दापुरा हे गाव जगप्रसिद्ध आहे, ते म्हणजे संत गाडगे बाबांची कर्मभूमी. ज्या गाडगे महाराजांनी संपूर्ण जगाला स्वच्छतेचा मंत्र पटविला, अशा गाडगे महाराजांच्या कर्मभूमीपासून हाकेच्या अंतरावर अशा प्रकारची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. चक्क गावामध्ये तुडुंब भरलेल्या नाल्या ह्या साक्ष देत आहेत की गेल्या कित्येक वर्षापासून या गावात साफसफाई झाली नसावी. मात्र दुसरीकडे या गावातील ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा सरपंच असतील, हे दावे करतात की आम्ही साफसफाई केलेल्या. हीच का साफसफाई? हेच का स्वच्छ भारत सुंदर भारत? असं म्हणायला वावगं ठरणार नाही. या गावातील काही नागरिक माझ्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत परिस्थितीचा. बघूया. नमस्कार, काय सांगाल गावाबद्दल? गावाची तर काहीच म्हणजे अशी काही हे नाही आहे बाबा, साफसफाई हे ते काहीच नाही. लाईट असता आता लावले जाईल, हे कुठं लागते कुठं नाही लागत. हे दयनीय अवस्था तुम्ही पाहूनच राहिले कशी आहे गावची. साफसफाई तर काहीच नाही आहे. कचरा कुंडी गाडी आहे ते तशीच सोडून राहिली, त्याच्यावर माणूस आहे एक, कोण आहे काय आहे त्याला माहिती. म्हणजे कोट्यावधी रुपये रुपये खर्च हा, हा. करून कोट्यावधी रुपये खर्च करून राहिले, पण त्याचा काही लाभ गावले मिळून नाही राहिला. कोट्यवधी रुपये खर्च तर होत आहेत, मात्र ते पैसे चालले तरी कुठे असा प्रश्न गावातील नागरिकांना पडलेला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर पाहायला गेलं तर जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर डेंग्यू सदृश्य आजार सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण विभागात असल्याने जे रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय असतील, शासकीय रुग्णालय असतील किंवा खाजगी रुग्णालय तुडुंब भरल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्या सोबत मात्र या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोलल्या जातं. दादा, मला सांगा, गावातील नागरिक आहेत, काय नाव काय आपलं? रुपेश दिगंबर विटनकर. काय सांगाल गावाबद्दल? काही स्वच्छतेचा पूर्ण अभाव आणि मेन गोष्ट जे PVC आहे ते पण फवारणी आतापर्यंत पावसाळा सदृश परिस्थिती असूनही PVCनं अजून एक वेळेतून फवारणी गावात केली नाही आणि आठवड्यातून एक वेळा पण चक्कर मारत नाही. आणि ग्रामपंचायतचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पूर्ण भोंगळ कारभार पूर्ण ग्रामपंचायत चालू आहे गावात. बरं, आता हे जे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे त्या अनुषंगाने लहान लहान मुलं खेळतात, तर गावात फवारणी हे ते झाल्या? काहीच झालं नाही, फवारणी गवारणी काहीच झाली नाही. 2-3 वर्ष झाले गावात फवारणीचं नावही नाही. आरोग्य सेविका कोण आहे ते गावात पण येत नाही, आणि आली तर मोजक्याच लोकांच्या येतात, गोळ्या देतात आणि निघून पाहिजे. साधं आरोग्य सेवक सुद्धा गावात येत नाहीत. आणि दुसरीकडे हे ग्रामपंचायतचे मेंबर दावे करतात की आम्ही स्वच्छता केली, गावात स्वच्छता झाली. आणखीन काही नागरिक आहेत, नवयुवक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत. काका नमस्कार, काय म्हणते पाणी पाऊस येते? पाऊस तर बरा आहे. आता पिकं गेले आमचे, काही नाल्याला पूर गेला, पिकं गेले, नदीला पूर गेला, कुठे पटवारी पाहायला नाहीये ना. ग्रामपंचायतही काही त्याले सांगत नाही का बा नुकसान भरपाई करा का काय पाहायला नुकसान. काही काही
प्रशासनाच्या वतीने कोणी काहीच नाही. काहीच नाही. बरं काय इथे मला असं सांगितलं गेलं की तुमच्या गावापासून जवळ गाडगे महाराजांचं आजोळ आहे. ते स्वच्छता काय म्हणते गावातली? बापा स्वच्छ आलं काय पाहता हो, ते गाडी जाऊन पाय ना, ती मंदिरापाशी उभी आहे ना, ते कचऱ्याची गाडी, त्याचे पैसे ग्रामपंचायत मधून निघत, त्या माणसाची मजुरी. पण स्वच्छता काहीच नाही. काहीच नाही. गावात कचऱ्याची गाडी तर आहे, परंतु कचऱ्याची गाडी गावात फिरतच नाही असा आरोप काकांच्या वतीने केला गेला आहे. गेल्या ह्याच्यामध्ये पाऊस पडला, नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं, मात्र अद्यापपर्यंत इकडे कोणी फिरकूनही पाहिलं नाही. असं विदारक चित्र या गावात पाहायला मिळत आहे. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव काय? मित्राव पात्रे. बरं, काय म्हणते शेती पाणी? शेती पाणी यावर्षी काही बरोबर नाही, पीक पाणी काही साधले नाही. मग कसं आता पुढचं मग कसं काढायचं वर्ष? आता वर्षाचं कसं, आता ते वरता जाणे हे तर काही खालचे जाणतच नाही. ते तर स्वतःचे पोट भरून राहिले. ग्रामपंचायत पावसानं शुक्रवार बाजार झाला का बसले झोपले, बिलं काढून घेतात आणि साफसफाई काही नाही, खोटी सर्वी. गावात दवाखाना आहे का? कुठं आहे? काहीच नाही. सरपंच सदस्य काय करतात काय? झपा घेतात, बिलं काढतात, खाऊन घेतात, खोट्या साया घेऊन घेतात, दुसरं काय करतात? काय विदारक चित्र आहे. गावात साधं एक रुग्णवाहिका असेल किंवा रुग्णसेवक सुद्धा नाही आहे. माझ्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊ. काय सांगाल सरपंच साहेब, सॉरी सदस्य साहेब, काय सांगाल? विचारा ना, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर. गावातल्या नागरिकांनी आरोप केलेला आहे, साक्ष देत आहे, स्वच्छता किती प्रमाणात झाली? स्वच्छतेचं आता पहिले झालेली आहे. स्वच्छता झाल्यानंतर असं नाही की समजा काय 2 आणि 3 महिने असं क्लीन राहू शकत नाही. नाली एक वेळ काढली असं नाही का ते काय समजा वर्षभर नाही काढली तर क्लीन राहू शकत नाही, कारण खेळा विभाग आहे, मातीचं साम्राज्य आहे, सर्व आहे, गुरे ढोरे आहेत, नाली तर भरतेच. तर भरली तर आम्हाला काढावंच लागेल. बरे, गवत वाढलेले आहे, मच्छराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, गावात आरोग्य सेविका येत नाही, अशा अनेक समस्या नागरिकांनी सांगितल्या. गावात आरोग्य सेविका येते, गावात फिरते, सर्व गाव आलेलं माहितीये. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो की काही हाकेच्या अंतरावर गाडगे महाराजांनी आपलं या ठिकाणी वास्तव्य होतं, दापुरा या गावामध्ये, आणि ज्यांनी स्वच्छतेचा मंत्र सगळीकडे पटवून दिला, आपल्याच गावामध्ये अशी अस्वच्छता त्यांच्या हाकेच्या अंतरावर, हे कुठेतरी विटंबना नाही आहे का? स्वच्छता हे मी काय म्हणतो तुम्हाला, स्वच्छता म्हटलं असं आहे, समजा ठराविक आता ग्रामपंचायत चक्क जे रयतेचे राजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या स्मारकाच्या खालीच जर कचरा आढळतो, तुम्ही म्हणता कचरा आहे, बरं, मी काय कचरा नाही तर- थांबा, मी काय म्हणतो, त्या रयतेचे राजे आहेत, त्यांनी पुरा आपलं साम्राज्य करून त्यांना हे केलं, स्वराज्य केलं, शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं, मजुरांच्या. पण त्यांच्याचकडे आपलं लक्ष नाही. नाही, त्यांचे जे विचार आहेत, पण त्यांच्याचकडे आपलं लक्ष नाही असं म्हणू आपण. त्यांचे विचार असं नाही की त्यांचे विचार आपण घेत नाही आहोत. सरपंचाच्या मेंबराच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात जर घुसलं ते विचार, गाडगे महाराज बरोबर बोलले ना, त्यांचे विचार आपण घ्यायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. घ्यायला पाहिजे. परंतु ग्रामपंचायत केव्हा घेईल हाच प्रश्न ही जनता विचारत आहे ना. ग्रामपंचायत केव्हा घेईल? ग्रामपंचायत घ्या करतेच टायमाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील किंवा गाडगे महाराजांचे विचार प्रत्येकाने मनात रुजावे, हीच एक अपेक्षा ग्रामपंचायतच्या वतीने रुजवल्या जात आहे. मात्र खुद्द ग्रामपंचायत केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करेल, किंवा गाडगे महाराजांचा विचार आपल्या स्वतःमध्ये आत्मसात करेल, ज्या गाडगे महाराजांनी संपूर्ण जगाला स्वच्छतेचा मंत्र पटविला, त्यांचे विचार ही ग्रामपंचायत म्हणते की आम्ही आत्मसात करतो, तर त्यांचा हा पुरावा संपूर्ण स्वतः कॅमेरा दाखवत आहे, तर जनता सुद्धा यांचे कारनामे सांगत आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला स्वराज्याचा मंत्र पटविला,
संपूर्ण जगाला हिंदवी स्वराज्य असं घोषित केलं, अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर जर अशी अस्वच्छता असेल तर त्यांचे विचार केव्हा ग्रामपंचायत विचारात घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता तरी प्रशासन जागं होईल का, ग्रामपंचायत प्रशासन जागं होईल का, आणि ह्या संपूर्ण नागरिकांची जी समस्या आहे, काहीच समस्या नाही आहे, साधी स्वच्छतेचा समस्या असेल किंवा आरोग्य विषयक ज्या विषय आहे हा मार्गी लावतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, LS मराठी, गुंजवाडा, अकोला.